लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 पैकी महाविकास आघाडी किती जागा जिंकेल आणि महायुती किती जागा जिंकेल याबद्दल अद्यापही संभ्रम कायम आहे. आपल्या सोबत आहेत राजा माने साहेब, हे ज्येष्ठ संपादक आहेत, विश्लेषक आहेत. आपण त्यांच्याशी आज थेट बातचीत या ठिकाणी करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत तुमचं TV 9वर. महाराष्ट्रामध्ये जे 48 जागा आहेत, बरेच कयास लगावले जात आहेत. तुमचं आकलन नेमकं काय आहे? एकूण या वेळच्या निवडणुकीत जसं 2014 असेल किंवा 2019 असेल की महाराष्ट्रभर पत्रकार म्हणून फिरत असताना एक मोदींच्या लाटेची जाणीव होत होती. परंतु यावेळी मात्र तसं कुठल्याही प्रकारची लाट जाणवलेली नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळच्या निवडणुकीचं वेगळं वैशिष्ट्य असं की या निवडणुकीचा राजकीय आधार ज्या त्या भागातला हा होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आहे. पक्ष कुठलाही असो, ज्या त्या भागातल्या नेत्यांनी विधानसभेला आपल्या सोयीचं कुठलं गणित असेल त्या पद्धतीनं आपली राजकीय मांडणी आणि आपला पाठिंबा ठरवला. परंतु काही मतदारसंघात मात्र नेते, पक्ष, त्या भागातले प्रभावी संस्था एकीकडं आणि सर्वसामान्य माणूस दुसरीकडं अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. आणि त्यामुळं आज जे काही सर्वे किंवा जो काय अभ्यास लोकांच्या मतदारांच्या कलाचा येतो आहे तो महायुतीच्या विरोधात जातो आहे की काय, अशा पद्धतीचा कल महाराष्ट्राचा मूड दिसतो आहे. परंतु परत तोच मुद्दा येतो की काही महिन्यांपूर्वी 5 राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये नक्की त्या भागात त्या 5ही राज्यांमध्ये भाजपच्या विरोधी लाट आहे अशी चर्चा होती. प्रत्यक्षात निकाल मात्र वेगळेच लागले. आणि दुसरा मुद्दा असा की 80 कोटी लोकांना मोफत धान्य असेल किंवा शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा होणारे पैसे असतील किंवा पेन्शन योजनेच्या माध्यमातून जे लाभार्थी ज्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत ते मतदार या निवडणुकीत नक्की त्यांनी काय केलं आहे या प्रश्नाचं उत्तर विश्लेषकांना असो किंवा जे कोणी अभ्यासक आहेत त्यांना आज सापडलेलं नाही. दुसरा मुद्दा असा की या निवडणुकीत मुस्लिम मतदार आणि त्याचं ध्रुवीकरण झाल्याचं महाराष्ट्रात जाणवलं. त्यामुळं ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक होता त्या त्या ठिकाणी महाआघाडीला फायदा झाल्याचं आपल्याला दिसेल असं मला वाटतं. जातीय समीकरणं, राजकीय समीकरणं, त्याचबरोबर पक्षांमध्ये झालेली फाटाफूट या मुद्द्यांच्यापेक्षाही अधिक प्रभावशाली मुद्दा जर कुठला यावेळी ठरला असेल तर त्या भागातले इच्छुक विधानसभेचे उमेदवार जे आहेत त्यांनी आपला राज्य पातळीवरचा नेता एकीकडं ते मात्र दुसरीकडंच अशा पद्धतीचं चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळालं. आणि आज जर मी आत्ता सांगितलेले मुद्दे वर्कआउट नाही झाले तर महायुती अडचणीत येऊ शकते. आणि अडचणीत आली तर अगदी जे 48 जागांपैकी कुणाला किती जागा मिळणार याविषयी जी उत्सुकतेने चर्चा केली जाते तर मला वाटतं 36-12 झालं तरी आश्चर्य वाटू नये. पण कधी जर हे मुद्दे चालले नाहीत तर जर सध्या दिसते ती हवा, दिसते ती चर्चा, कारण आपण सर्वेक्षण करतो, आपली चर्चा होते, ती व्होकल क्लास जो बोलतो त्या आधारावर होते. प्रत्यक्षात मतदान कशा पद्धतीनं झालं आहे याचा विचार जर केला तर परत संभ्रमावस्थाच निर्माण. नक्कीच. पण सर, तुमचं आकलन काय? म्हणजे तुम्ही समीक्षकसुद्धा आहात. 48 पैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि किती जागा महायुतीला मिळतील? जर जर मोदींच्या योजना आणि एक वर्ग असाही आहे किंवा ते देश पातळीवर जरी आपण सर्वेक्षण केलं तर स्थानिक पातळीवर तो असं म्हणतो की बाबा यावेळी BJPला मतदान करणार नाही. परंतु पंतप्रधान मात्र मोदीच झाले पाहिजेत
असं म्हणणारा खूप मोठा वर्ग आपल्याला असल्याचं दिसून येतं. या वर्गाचा प्रभाव हा ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या विरोधात हवा होती त्या ठिकाणी या वर्गाचा प्रभाव किती पडला आहे त्यावर निकाल अवलंबून राहतील. परंतु आज तरी एकूण चित्र पाहता महायुतीचं पारडं हे खाली जाताना दिसतं आहे आणि महायुती यावेळी पिछाडीवर राहील आणि जे 35-13 असं जे गणित सांगितलं जातं किंवा 50-50चं गणित सांगितलं जातं, अगदी त्या पद्धतीच्या गणिताकडं कल गेले तर आश्चर्य वाटू नये. बरं, वंचितचा काही प्रभाव पडणार आहे का या निवडणुकीमध्ये? सायलेंट किलर ठरेल का वंचित बहुजन आघाडी? मला तसं बिलकुल वाटत नाही. कारण 2014 आणि 2019च्या निवडणुकीमध्ये वंचित आघाडी ही राज्यातल्या जवळजवळ 17-18 लोकसभा मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरली होती. तिचा प्रभाव पडला होता. परंतु यावेळी तो प्रभाव जाणवलेला नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 50-50 होणार की महाविकास आघाडीचं पारडं जड ठरेल की महायुतीचं पारडं जड ठरेल 4 तारखेनंतर पाहावं लागेल. कॅमेरा पर्सन नरसिंग अजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.